झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि ज्योतिबाची यात्रा ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा असते। सासनकाठ्या हे यात्रेचं वैशिष्ट्य असतं। गगनचुंबी सासनकाठ्या मंदिराभोवती नाचवल्या जातात। गुलाब खोबऱ्याची उधळण करत ही यात्रा पार पडते। आमच्या प्रतिनिधींनी या यात्रेचा घेतलेला आढावा बघूया। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। या दिवशी सर्व सासनकाठ्या या मानाच्या सासनकाठ्या मंदिराच्या आजूबाजूला फिरत असतात। प्रत्येक सासनकाठ्याला एक वेगळा क्रमांक दिलेला असतो आणि या क्रमांकानुसार या सासनकाठ्या प्रत्येक नंबराने मानाप्रमाणे पुढे जात असतात। सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळीची सासनकाठी ही मानाची पहिली सासनकाठी आहे। त्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या नंबरला हिम्मत बहादूर चव्हाण यांची सासनकाठी असते। अशा प्रकारे 60 ते 70 सासनकाठ्या या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या असतात। या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य हे या सासनकाठ्या असतात। देवाची पालखीही निघते आणि महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरातमधून साधारणतः लाखो भाविक या ठिकाणी येतात। करोडो रुपयांची उलाढाल होते। मोठ्या प्रमाणावर ही यात्रा बसते। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। त्याप्रमाणे भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे आणि या उत्साहातच ढोल ताशा आणि नगाऱ्यांच्या निनादातच ही यात्रा पार पडत आहे। एकूण लोकांचा उत्साह वाढत जातोय आणि आज जय जयकार करत ज्योतिबाच्या नावाने चांगलं म्हणत ही यात्रा संपन्न होतीये। झी 24 साठी कॅमेरामन मिथुन राजेसह दीपक शिंदे, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।